गाईस, सो आज आपण बनवणार आहोत काजू आणि कोकोनटची मिठाई. सो त्यासाठी लागणारी सामग्री आपण बघून घेऊया. लागणारी सामग्री आहे इलायची पावडर, दूध, मिल्क पावडर, काजू, डेसिकेटेड कोकोनट, साखर आणि फूड कलर्स. सगळ्यात पहिला आपण याच्यामध्ये टाकूया काजू टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये इलायची पावडर टाकू. मग इलायची पावडर टाकून झाल्यानंतर याला आपण ग्राइंड करून घेऊया. तर आपण याची पावडर बनवून आणलेली आहे. याला एकदम फाईन पावडर बनवली आहे आपण. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट आणि मग आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये साखर. सो आपण हे सगळ्यांना आता वाटून घेतले आहे. ते आपण एका बाउलमध्ये काढूया. आपण एका मिल्क बाउलमध्ये काढून घेतले. आता त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकूया. करून घेऊया. आपल्याला मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध टाकूया आणि याला आपण मळून घ्यायचे. तर मी पीठ मळून त्याला 3 पोर्शन्स मध्ये डिवाइड केले आहे. सगळ्यात छोटा आपल्याला गोळा जो बनवायचा आहे तो रेड कलरचा बनवायचा आहे आणि जो सगळ्यात मोठा गोळा आपल्याला जो बनवायचा आहे तो ग्रीन कलरचा बनवायचा आहे आणि जो मीडियम साईजचा बनवायचा आहे तो आपल्याला येलो किंवा ऑरेंज कलरचा बनवायचा आहे. तर माझ्याकडे आता पिंक, आपल्याला थोड्या वेळामध्ये पिंक कलर टाकायचा आहे पण माझ्याकडे सध्या पिंक कलर नाहीये तर मी रेड कलर यूज करणार. आपल्याला रेड कलर टाकून याला मळून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण टाकूया ऑरेंज कलर. याच्यामध्ये टाकूया आपण ग्रीन कलर आणि आता आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. मी आता याला कलर याच्यामध्ये मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे बनवले आहेत. तर आपण याचे अजून छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. तर मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे. आता आपण याला बर्फी बनवायला म्हणजे मिठाई बनवायला स्टार्ट करू. तरी आपण आता असं करून घेतलं. आपण याच्यामध्ये जो आपण रेड बॉल बनवलाय हे टाकायचं. याला कव्हर करून घ्यायचं. आपण अजून एक बॉल बनवायचा. हा आपण याचा बॉल बनवला आहे रेड प्लस ऑरेंज मिक्स. आपण ग्रीन बॉल घ्यायचा. याला सेम प्रोसिजर करायची ते आपण केली होती येल्लोला. तर आपण आता हे बनवले आहे. याच्या आधी आपण जो बॉल बनवला होता तो आपण याच्यामध्ये टाकून कव्हर करून घेऊया. आपल्याला अशा प्रकारे सगळे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. सो मी अशा प्रकारे सगळे बॉल्स रेडी करून ठेवले आहेत आणि आता मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कट करता. हे सेम टू सेम आपल्याला पेरू सारखे दिसत आहे. सो मी अशा प्रकारे सगळ्या बॉल्सला कट करून घेतले आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तुम्ही घरी नक्की ट्राय करा. प्लीज लाईक अँड शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय.